आषाढी एकादशी ही वर्षभरातील 24 एकादशींमधील सर्वात महत्वाची एकादशी आहे। या दिवशी भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात। भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते। वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे प्रस्थान ठेवतात। ही परंपरा 800 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे। एकादशीस पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन विठ्ठल पूजन करावे। हा संपूर्ण दिवस उपवास करावयाचा असतो। रात्री हरिभजन करत जागरण करावं। दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा। या दिवशी पंढरपुरात वारकरी विठ्ठलाची आरती विठ्ठल नामाचा जयघोष करतात। आषाढ शुद्ध द्वादशीस पूजा करून पारणं सोडावं। या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा लावावा। आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे। त्यामुळेच याला अनन्यसाधारण महत्व आहे। या संदर्भात एक कथा अशी आहे की भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरण येईल असा वर दिला होता। या वरामुळे मृदुमान्य राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने देवांवर स्वारी केली। यावेळी भगवान शंकरांकडे देवांनी मदतीसाठी धावा केला, पण वर दिल्यामुळे भगवान शंकर यांना काहीही करता येत नव्हते। त्याच वेळी देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार मारले। त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांना स्नान घडले। तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता। या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला। शास्त्र आणि वेदांनुसार जी व्यक्ती एकादशी देवीची भगवान विष्णूंसह मनोभावे उपासना करतो त्याला सर्व पापातून मुक्ती मिळते असा समज आहे। तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे।